दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीमध्ये राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. खरं तर काल सावडण्याचा विधी झाल्यानंतर तिसऱ्याच दिवशी राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार शपथ घेतील असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं जाहीर करण्यात आलं. आणि त्यानंतर आज गोविंद बागेमध्ये शरद पवारांच्या निवासस्थानी एक पत्रकार परिषद पार पडली आणि त्यामध्ये शरद पवारांनी सांगितलं की मला या संदर्भात कोणत्याही प्रकारची माहिती नाही. या बैठकीमध्ये जशी पवार मंडळी उपस्थित होते तसेच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते किरणदादा गुजर देखील उपस्थित होते. या बैठकीमध्ये नेमकं घडलं काय हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. दादा नमस्कार, मुंबई तकमध्ये स्वागत. काय घडलं त्या बैठकीमध्ये? तुम्ही दादांच्या बैठकीमध्ये अशी कुठलीही बैठक आयोजित केली नव्हती. आपण जरा समजून घ्या की काल अस्थि विसर्जन झालं, त्याच्यानंतर सकाळी मी पवारसाहेबांची भेट ह्या कारणाकरता घेतली की मला तसा मेसेज होता की आपल्याला अजितदादांचं उचित स्मारक विद्यापीठांच्या कॅम्पसमध्ये कसं करायचं, तुम्ही सगळे विश्वस्त वगैरे बसून जरा ठरवा, जागा निश्चित करा, आर्किटेक्ट वगैरे कोण, एवढी सगळी चर्चा सगळी संपवली. आणि त्याच अनुषंगाने नुकतीच एक मीडियामधनं बातमी आली होती, म्हणून माझ्यासारख्याला जाणवलं की कुठंतरी कम्युनिकेशन गॅप पडते किंवा काहीतरी त्याच्यामध्ये गल्लत होते आणि ती क्लिअर होणं गरजेचं आहे. आणि अनुषंगाने सर्वच पवार फॅमिली एकत्रपणे आत होती. मग त्याच्या बसायल्यानंतर चर्चा केल्यानंतर मी सांगितलं की बाबा असं असं मत आहे सगळ्यांचं. म्हटलं मग हे कुणालाच माहीत नाही तर एकदा बोललं पाहिजे. आणि मग तेवढी सकारात्मक चर्चा झाल्यानंतर पार्थ पवारही त्या ठिकाणी आले. आपण बघितलं असेल की जर मुंबईमध्ये घडामोडी होत असताना मग पार्थ पवारही निघून गेले असते ना काल रात्री किंवा सकाळी लवकर. ते थांबले होते या ठिकाणी भेटायला म्हणून. ते स्वतः ते त्या ठिकाणी आले, साहेबांची त्यांनी भेट घेतली. पवार फॅमिलीमध्ये त्यांनी सगळं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजितदादा गट, कारण आपल्याला माहिती आहे की पक्षाची म्हणून काही संहिता आहे की त्याच्या अनुषंगाने काही गोष्टी पाळाव्या लागतात. तुम्ही बघितलं की आजच्या राष्ट्रीय पातळीवरच्या घडामोडी, त्याच्यानंतर पवार कुटुंबियावर झालेला आघात, त्याच्या अनुषंगाने काही निर्णय घेणं गरजेचं होतं. आणि त्या निर्णयाचा प्रोसेसचा भाग म्हणून आजची एक प्रोसेस घडती, परंतु ती कम्युनिकेट करण्यासाठीचं जे थोडंसं गॅप होती ती निघणं गरजेचं होती. म्हणून त्याच्यामध्ये चर्चा झाली आणि चर्चावरून सगळेजण सकारात्मक निर्णयाला आले. कारण पार्थ पवारांनी स्पष्टपणे सांगितलं की दादांची जे स्वप्न आहे की आपल्याला एकत्र झालं पाहिजे ते पूर्ण करण्यास आम्ही बांधील आहोत म्हणून. पण दादा, रात्रीपासून उपमुख्यमंत्री पदाची चर्चा सुरू झाली सुनेत्रा वहिनींच्या, आणि पवारसाहेब एकीकडे म्हणतायत की मला या संदर्भात कोणतीच माहिती नाही, मीडियामधून किंवा प्रसिद्धी माध्यमांमधून ते कळते. ऐका ना, चर्चा मीडियामध्ये झाली. पवार कुटुंबियाच्या कुठल्याही माणसाने आज सकाळपर्यंत अधिकृतपणे डिक्लेअर केलं होतं का? तर नाही केलं. प्रफुल्ल पटेल साहेबांची मुलाखत झाली तेव्हा त्यांनी सांगितलं की सगळ्यांच्या मनासारखा योग्य तो निर्णय होईल. म्हणजे हा निर्णय घेण्याची जबाबदारी राज्य पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाची होती आणि त्याच्या अनुषंगाने त्यांनी घेतली. आणि त्याच्यातील एक घटक म्हणून वहिनी साहेबांना त्या ठिकाणी सहभागी होणं अपेक्षित होतं, त्याप्रमाणे त्या गेल्या. आणि मात्र पार्थ पवार या ठिकाणी थांबले. सकाळीच्याच पाळी म्हणजे सकाळी येण्याच्या अगोदरच तिथं गर्दी होती, सहयोगवर लोक भेटायला होती. त्यातनं त्यांनी थोडंसं लोकांना भेटून त्यांनी डायरेक्ट गोविंद बाग गाठली आणि उपस्थितीमध्ये सगळी चर्चा झाली. पण मग दादा, तुम्ही सांगा की जर सुनेत्रा वहिनी शपथ घेत आहेत आज, तर मग हे पवार साहेबांना किंवा पवार विशेषतः शरद पवार गटाला सहमत आहेत का? त्यामध्ये काय जाणवलं त्यांना? सहमत असहमतीचा प्रश्न येत नाही. तुम्ही लक्षात घ्या, आपण दोन्ही गोष्टीचं एकत्रीकरण करतोय. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजितदादा गट आणि पवार साहेबांचा राष्ट्रवादी पार्टी, ह्या दोन आजपर्यंत वेगळं आयडेंटिफिकेशन आहे. उद्या आपल्याला हे होताना कसं करायचं हा विषय आहे. परंतु ह्या पक्षाची जी उद्यापर्यंत करण्याचं काम आहे त्या चॅनलने ते चाललेलं आहे. आणि ते चालत असताना मात्र सामुदायिकपणे सगळ्यांचे निर्णय घ्यायचे आहेत की सगळ्यांचा विचार आहे पक्का, परंतु त्याच्यामध्ये मात्र कुठंतरी कम्युनिकेशन गॅप पडली का आणि समज झाले का हे क्लिअर होणं गरजेचं होतं. ते क्लिअर झाले. दादा, आज पत्रकार परिषद झाल्यानंतर कुठेतरी एक व्हिडिओ प्रसारित करण्यात आला आणि 17 जानेवारीला एक बैठक झाली. त्यामध्ये राजेश टोपे असतील किंवा जयंत पाटील असतील, तिकडे शशिकांत शिंदे असतील, हे सर्व मंडळी, हर्षवर्धन पाटील होते, ते सगळे बैठक, अजितदादा त्या विशेषतः बैठक उपस्थित होते. त्यामध्ये कुठेतरी अशी चर्चा सांगितली जाते. पवारसाहेब म्हणतायत की या बैठकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर चर्चा झाली आणि 12 फेब्रुवारीला या संदर्भात निर्णय होणार होता. बरोबर आहे, पण दुर्दैवाने हे आत्ता आपल्या असं घडलं. आणि मी तुम्हाला 17ला झाली आणि 21ची दादांची माझी काही चर्चा झाली, त्यांनी जे मन मोकळं केलं ते मी आपल्यासमोर मांडले. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या घटनाक्रम की 17, 21 आणि कालची 28. दादा, 21 तारखेला काय झालं नेमकं? 21 तारखेला दादांची काय चर्चा? मी तुम्हाला माझ्या मुलाखतीमध्ये सांगितलं की दादांनी सांगितलं की आता हे सगळं थांबलं पाहिजे, आपल्याला एक झालं पाहिजे. त्याच्या अनुषंगाने म्हणजे आपण करायचं आहे.
आणि माझं बोलणं झालेलं आहे म्हटले. आणि त्याच्यामध्ये तांत्रिक अडचणी ह्या आहेत त्या आपल्याला पूर्ण करायच्या, त्यात कसा मार्ग काढायचा, काय करायचं ह्याच्यावर सखोल आमची चर्चा होऊन ठरलं होतं. म्हणजे गेल्या 2-3 वर्षांपासून जे काही घडतंय दोन्ही राष्ट्रवादीमध्ये स्प्लिट होत आहे, कौटुंबिक स्प्लिट झालेला आहे, कौटुंबिक मतप्रभाव वाढत आहेत, वादविवाद वाढतोय, ते कुठंतरी थांबवण्याचा निर्णय अजितदादांनी तुमच्याशी बोलू ना. 100% दादांची इच्छाच ती होती. म्हणजे आज आपण म्हणतो त्यांची अंतिम इच्छा, पण त्या दिवशी त्यांची इच्छा म्हणजे असं उद्या काय घडणार आहे कोणालाच माहीत नव्हतं, पण त्याच्या तत्पूर्वी दादांचं मत तयार झालं होतं की हे मला करायचं म्हणून. दादा आज सुनील तटकरे यांचा एक दुपारी बाईट झाला, त्यामध्ये ते असं म्हणतायत की जो व्हिडिओ 17 जानेवारीचा प्रसारित झाला त्यामध्ये फक्त दोन्ही राष्ट्रवादी जिल्हा परिषदेसाठी एकत्र यायच्या संदर्भात चर्चा झाली होती, दोन्ही राष्ट्रवादी मर्ज करण्यासंदर्भात कोणतीही चर्चा झालेली नव्हती. विशेषतः अजितदादांनी तसं पत्रकार परिषद घेऊन सांगितलेलं होतं की दोन्ही राष्ट्रवादी मर्ज करण्यासंदर्भात त्या बैठकीमध्ये कोणती चर्चा झाली नाही. हे बघा, आता कोण काय म्हणतंय कोण नाही तो विषय वेगळा आहे. हे आता राज्य पातळीचे नेतृत्व जे बोलतील तो त्यांचा निर्णय आहे. परंतु पवार फॅमिली नंतर सर्व बारामतीकर म्हणून आपल्याला जे वाटत होतं की एक झालं पाहिजे आणि त्याच्या अनुषंगाने ही प्रक्रिया घडत होती. आणि मला 21 तारखेला जे साधारणपणे 17 तारखेचा निर्णय होता, 21 तारखेला सकारात्मक दादा बोलले की आता आपल्याला हे सगळं संपवायचं आहे. आणि मग मी हे तुम्हाला 2 दिवस अगोदर मीडियाला सगळं सांगितलं की जे दादांचं स्वप्न आहे आणि दादांचं स्वप्न राहिलेली अपुरी इच्छा पूर्ण करण्यासाठी दादांची फॅमिली देखील त्याच्यामध्ये सकारात्मक आहे. दादा आज गोविंदबागेमध्ये पार्थदादा आले, पार्थदादांशी पवार साहेबांची भेट झाली, त्यानंतर तुम्ही पुन्हा सहयोगमध्ये दादांची भेट घेतलेली आहे पार्थदादांची, काय चर्चा झाली तुमची? मला पार्थचा परत फोन आला की मला बोलायचं, मी गेलो आणि मग हेच विषय की त्या अनुषंगाने काय राहिलं. आणि तिथेही त्यांनी पार्थ पवारांनी सांगितलं की नाही, जर दादांनी जे मत व्यक्त केलेलं आहे, जे सांगितलेलं आहे आणि त्याच्यामध्ये दादा ज्यांना ज्यांना बोलले होते ते घटक तिथं होते, त्याच्या सगळ्यांची मतं लगेचच त्याच्याशी एकमत झाली. कुणी जर वेगळं सांगायचा प्रयत्न केला असता तर मतं जुळलीच नसती. आणि ते झाल्यामुळं सगळ्यांना ठाम झालं की दादांचा निर्णय झालेला होता, मग त्याच्या अनुषंगाने आता पुढे गेलं पाहिजे. दादा शेवटचे 2 प्रश्न आहेत की तुम्ही अनेक वर्ष राष्ट्रवादीचे विशेषतः अजितदादांचे कट्टर समर्थक किंवा अगदी जवळचे सहकारी म्हणून काम पाहिले, काय जाणवते आता दादा नाही आहेत, दादा नसण्याचं असणं वेगळं होतं आणि आता नाही आहेत, काय भावना आहेत, कसं बघतं सर? मी सांगितलं की दादा नाही, त्याची सगळ्यात मोठी हानी ही सगळ्यात पहिल्यांदा पवार कुटुंबियावर, सर्वात महत्त्वाचं म्हणजे बारामतीवर आणि मग नंतर एंटायर महाराष्ट्रावर झाली. की आपण बघितलं की गेल्या 2-3 दिवसामध्ये सगळा महाराष्ट्र कसा हळहळला. आणि बारामतीत तुम्हाला माहिती आहे की कुठेही चूल पेटली नाही. लोकांमध्ये अजूनही आपण ज्याला म्हणतो ना की लोक सावरले जात नाहीत. आणि त्याचा सगळ्यात मोठा फटका हा बारामतीकरांना बसलेला आहे. म्हणजे तो मानसिक असू द्यात, विकासाच्या कामातनं असू द्यात. परंतु मात्र वहिनीसाहेबांनी किंवा पार्थनी किंवा जयनी सगळ्यांनी ठरवलं की आपल्याला दादांचं राहिलेलं स्वप्न पूर्ण करायचं आहे. ते जे आहे ते मग बारामतीच्या विकासाचा असू द्यात, त्याच्यानंतर संस्थांचा असू द्यात किंवा दोन्ही काँग्रेस एकत्र करण्याच्या दृष्टिकोन अनुषंगाने असू द्यात, आणि ते पूर्ण करणं हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावेत अशी अजितदादांची इच्छा होती, आता कार्यकर्त्यांची इच्छा आहे आणि विशेषतः सुनेत्रा बहिणींची किंवा पार्थदादा दोन्ही मुलांची तशीच इच्छा आहे. नाही, पार्थ पवारांनी क्लिअर सांगितलं आत्ता बसल्यावर मला की दादांची जी इच्छा आहे ती आपल्याला पूर्ण करावी लागेल. अनुषंगाने ते बाकीच्या घटकांशी बोलतील. खूप खूप धन्यवाद. हे होते किरणदादा गुजर. त्यांनी सांगितलेलं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र यावी हे अजितदादांची इच्छा होती आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी दोन्ही कुटुंबातल्या म्हणजे शरद पवार गट असेल किंवा अजितदादा गट असेल दोन्ही कुटुंबांनी प्रयत्न केले पाहिजेत. कॅमेरामॅन गोपाल हरणे, वसंत मोरे, मुंबई तक, बारामती.